आपणाला माहित आहे का? महाराष्ट्रातला पहिला लोखंडी नांगर कोणी बनवला? त्याच्यानुसार 1903 साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी बेळगाव या ठिकाणी लोखंडी पहिला नांगर बनवला. त्यानंतर त्यांची कंपनी कराडजवळच्या किर्लोस्करवाडी या ठिकाणी स्थलांतरित झाली आणि त्या ठिकाणी 1914 ते 1922 या किर्लोस्कर नांगराचे सेल्समॅन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी काम केलंय. भाऊराव पाटलांच्याच माध्यमातून, अण्णांच्याच माध्यमातून महाराष्ट्रभर हा नांगर घरोघरी गेला. त्यानंतर पुन्हा 1922 साली कुपर इंडस्ट्रीज सातारा या ठिकाणी बहादर नंबर 1 नावाचा दुसरा नांगर आला. त्याचं पण मार्केटिंग करण्याचं काम मान्य कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी केलेलं आहे. तर अशा रीतीने एकंदर पहिला नांगर किर्लोस्करने तयार केला आणि दुसरा नांगर बहादर नंबर 1 हा कुपर यांनी तयार केला. त्यामुळे आपण शेतीत जाऊन आपल्याकडे नांगर असेल तर जरूर त्याची कंपनी पहा. हे जुने नांगर असतील तर एक तर किर्लोस्करचा असेल किंवा बहादरचा असेल आणि त्या सर्वांचं श्रेय हे कर्मवीरराव भाऊराव पाटलांना जातं, ज्यांनी घरोघरी नांगर